ओके. तर आता आरती आहे, शलाका आहे, तनिष्क आहे, अंश आहे. प्रथमेश देवराज तुमचा व्हिडिओ चालू करा. आर्या तुझा व्हिडिओ चालू कर. हम्म. आता मी बेसिक विचारणार आहे. बेसिक बेसिक प्रश्न आहे. आपण सिरियली घेऊयात. शलाका चव्हाण, पहिला प्रश्न माझा तुला. -5 × 4 या दोन संख्यांचा गुणाकार किती आणि बेरीज किती? शलाका. -5 × 4 या दोन संख्यांचा गुणाकार किती आणि बेरीज किती? गुणाकार किती येणार आहे? शलाका पटापट उत्तर द्यायचे. शलाका. शलाका आवाज येत नाही का? -4 किती? -5 × 4 या दोन संख्यांचा गुणाकार किती आधी सांगायचं. -4 किती? अरे -5 × 4. वीस. गुणाकार किती वीस. आणि बेरीज? वीस. चुकला. चला आरती तर फनसे. 9. आरती फनसे. -5 × 4 गुणाकार 20 -20 आणि बेरीज? आणि बेरीज 4. बेरीज तर -1 -1 -1 -1. -1. बरोबर. चला पुढे. तनिष्का. तनिष्का. -3 व -2. -3 व -2 ह्या दोघांचा गुणाकार किती? तर मी सांगू का? तर आर्या थांबा. सांगतो. बाकीच्यांना प्रत्येकाला विचारणार आहे. तनिष्का. -6. आणि बेरीज? एक मिनिट. -5. चुकलं. तनिष्का. धन -3 व पाच. -2. -3 व -5. -2. तर -5. आर्या थांबा. बाकीच्यांनी बोलू नका. फक्त तनिष्का बोलते. -5. -5 आणि गुणाकार हे गुणाकार गुणाकार -6. बा. आता 6. आर्या सांग. आर्या. -3 आणि -2. गुणाकार -3 आणि -2 चा गुणाकार किती आणि बेरीज किती? -6 गुणाकार आणि -1 ही बेरीज. बर. आता विचार तुम्ही. अंश. -3 आणि -2 या दोन संख्यांचा गुणाकार किती? तर -3 -2 आहे का? हा. -6 आणि बेरीज -5. चूक. सगळे चूक. देवराज किती रे? तर तर आरती सांगते. सर गौरी गुणाकार -6 आणि बेरीज -5. येस. बघितलं का? तुम्ही अजून गडबड करता. गौरी. पुढचा प्रश्न. -15 आणि +5. -15 आणि +5 यांचा गुणाकार किती? -75 आणि बेरीज किती? -10. व्हेरी गुड. एवढं असे उत्तर देता आली पाहिजे. तनिष्का. तनिष्का हा भाग कधीपासून चालू आहे आपला? जून पासून चालू आहे. जून पासून. ओंकार केदार व्हिडिओ चालू कर. ओंकार. सर व्हिडिओ चालू होत नाही. तू प्रश्नांची उत्तरही देत नाही आणि व्हिडिओ बी चालू करत नाही. बर चला ठीक आहे. जाऊयात आता.
कौन बनेगा टॉप स्टूडेंट? स्क्रीन दिसते का माझी? हो हो सर. चला प्रश्न पहिला. आणि ऑप्शन आहेत हे. घड्याळ सुरू होते आत्ता. रुक जा घड़ी रुक जा. तो सबसे पहले सवाल और आंसर कौन देने वाला है? व्याज आकारणी फक्त मुदलावर केली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन ए चक्रवाढ व्याज, ऑप्शन बी रास, ऑप्शन सी सरळ व्याज, ऑप्शन डी मुदत. बोला. सर पर्याय ए. पर्याय ए. बोला. सर पर्याय सी. पर्याय सी. बोला. ऑप्शन ए को लॉक किया जाए. गलत. ये बिल्कुल गलत. ऑप्शन सी को लॉक किया जाए. बिल्कुल सही. बिल्कुल सही. देवराजला मिळतोय 1 पॉइंट. देवराजला मिळतोय 1 पॉइंट. प्रश्न दुसरा. व्याजाची आकारणी मुदलाबरोबर व्याजावरही केली जाते त्यास टिंबटिंब म्हणतात. आणि ऑप्शन आहेत हे. आणि घड्याळ सुरू होते आत्ता. सर पर्याय सी. सर पर्याय सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. सर ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी को लॉक किया जाए. Yes. आता कसं ओळखलं? मगाशी कसं काय ओळखलं नाही? कारण मगाशी प्रश्नच नीट कळाला नाही. आत्ताशी प्रश्न नीट कळाला की व्याजाची आकारणी मुदलाबरोबर परत व्याजावर केली जाते आणि व्याजाला व्याज चढलं जातं, चक्र फिरलं जातं, त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. प्रश्न तिसरा. अब तो आपको पेन उठाना ही पड़ेगा और कैलकुलेशन करना ही पड़ेगा वरना गलत आंसर हो सकता है. एक्स हे वायच्या समचलनात आहे आणि एक्स ची किंमत 35 असताना वायची किंमत 175 आहे. तर वाय बरोबर 55 असताना एक्स बरोबर किती? ऑप्शन देऊ का तुम्ही सोडवता? सर आम्ही सोडवतो. सोडवा. सोडवा. नंतर ऑप्शन बघूयात आपण. आधी चलनाचा स्थिरांक काढा, त्याच्यावरून समीकरण तयार करा आणि मग वायची किंमत 55 टाकून एक्स ची किंमत शोधा. समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो, व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. एक्स हे वायच्या समचलनात आहे आणि एक्स बरोबर 35 असताना वायची किंमत 175 आहे. याच्यावरून अगोदर तुम्ही चलनाचा स्थिरांक काढा आणि नंतर चलनाचं समीकरण तयार करा. तनिष्का. तनिष्का स्थिरांक सांगायचा सगळ्यात अगोदर तू. तनिष्का.
तनिष्का, अंश, वरद, वरद ओंकार, आर्या, आणि ऑप्शन आहेत हे. कमान, पटापट पटापट सरळ देता आलं पाहिजे. खाट 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 गणित मांडायचं, स्थिरांक काढायचा, चलनाचं समीकरण तयार करायचं आणि किंमत टाकायची त्याच्यात y बरोबर 55. आपोआप x ची किंमत मिळणार आहे. गौरी, देवराज, सृष्टी, शलाखा, तनिष्का, अंश, आरती, आर्या, x हे y च्या समप्रमाणात आहे. म्हणून समप्रमाणामध्ये पहिल्या चलाला दुसरं चल भागिले असते म्हणजे भागाकार स्थिर असतो. तर उत्तर आलं. बोला पर्याय. ए. पर्याय ए. बा, आणखी कोणाचं उत्तर आलं सांगा. एकच मिनिट. सर उत्तर आलं. बोला. ए. ए. पर्याय ए. हेच आहे. x ची किंमत 35 35 भागिले y ची 175 किंमत 175 बरोबर की. घे. 5 7 35, 35 5 दुने 10, खाली राहिले 2, 14 पाचा पाचा 25 25. म्हणजे के ची किंमत किती आली रे बाबांनो. 725 हा काय मिळाला आपल्याला. के स्थिरांक. 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 आणि चलनाचं हे समीकरण झालं. x छेद y बरोबर 7/25. हे आपल्याला काय मिळालं, चलनाचं समीकरण. आता ही y ची किंमत x भागिले y च्या जागेवर आपण 55 टाकले बरोबर 7/25. तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार. तर x ला चुकलंय. गुणिले 25 बरोबर 7 ला गुणिले 55. काय झालं म्हणले. सर चुकलंय. तर चुकलं. 175 ला 5 ने भाग दिलं 35 येतं, 25 नाही येत. मला माहिती होतं. मी मुद्दाम तुमचं उत्तर चुकीच्या पद्धतीने घेऊन चालू. तुमचं लक्ष आहे का नाही पाहण्यासाठी. 7 कशाने भाग दिला आपण. 5 7 35, 5 दुने 10, खाली राहिले 5 त्रिक 15 इथं 5 त्रिक 15 आणि 7 1 7, 7 5 35. किती येतो स्थिरांक. 1/5. 1/5. हा स्थिरांक येत नाही. तेच म्हणते माझा 1/5 आलाय, मग माझं चुकलाय काय. हा, के ची किंमत 1/5 आली म्हणजेच x छेद y बरोबर 1/5 हे समीकरण आलं.
है का नाही? हो पण सर आणि माझं आता पॉईंट झालंय. वायची किंमत एक्स छेद वायची किंमत आपण 55 टाकली आणि 1/5 हा बरोबर 1/2 स्थिरांक तिरकस गुणाकार केला तर 5 55 ला येतो गुणिले 55 होतील 55 होतील, तिरकस गुणाकार केला तर. आणि एक्स हे गुणिले आहेत, इकडे आले भागिले झाले. 5 एक 5, 5 एक 5. व्हेरी गुड, ऑप्शन ए को लॉक किया जाए. बरोबर आलेला आहे. चला पुढचा प्रश्न. आता आता पी अधिक 5 हे पण सोपं आहे बरं का. पी अधिक 5 हे पहिला कंस दुसऱ्या कंसाला समचलनात आहे आणि आपल्याला माहिती आहे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो. बरोबर के टाका आता किमती. पी अधिक 5 हा पहिला कंस क्यू अधिक 3 सी समचलनात आहे. जेव्हा पी ची किंमत 15 तेव्हा क्यू ची किंमत 7. जर पी बरोबर 19 असेल तर क्यू बरोबर किती असेल? सोडवताय का दाखवू पर्याय? तर सोड बा सोडवा सोडवा. काय नाही, फक्त किमती टाकायच्यात तुम्हाला. पीच्या जागेवर 15 किंमत टाका, क्यूच्या जागेवर 7 किंमत टाका. त्याच्यावरून तुम्हाला के ची किंमत मिळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला चलनाचा स्थिरांक मिळेल आणि त्याच्यावरून चलनाचं समीकरण तयार करायचं. पर्याय दाखव. झालंय, उत्तर आलंय. सांग उत्तर डायरेक्ट, जाऊ दे. 9. पर्याय आहेत हे. क्या बात है, क्या बात है देवराज. थांबा थांबा अजून अजून गौरी म्हणते थांबा. घड्याळ तोपर्यंत सुरू करा. बघा आता मी टाकतो बरं का, पीच्या जागेवर 15 किंमत टाकतो. 15 अधिक 5 भागिले क्यू ची किंमत घ्यायला सांगितली त्यांनी 7 अधिक 3 बरोबर के. 15 आणि 5 20 आणि 7 आणि 3 10 म्हणजेच के ची किंमत आली 2. म्हणजे चलनाचं समीकरण मिळालं मला पी अधिक 5 छेद क्यू अधिक 3 बरोबर के ची किंमत आहे 2. स्थिरांक मिळाला. आता पी ची किंमत 19 टाकायची इथं. 19 अधिक 5 छेद क्यू अधिक 3 बरोबर 2/1. तिरकस गुणाकार 2 ला गुणिले क्यू अधिक 3 बरोबर 19 आणि 5 24. 24 ला गुणिले 1 म्हणजे 24 एक 24. बरोबर ना? म्हणून हो 2 क्यू 2 ने गुणलं तर 3 दुने 6 बरोबर 24. 6 अधिक आहेत, इकडे आले वजा झाले. 2 क्यू बरोबर 24 वजा 6. 2 क्यू बरोबर 24 मधून 6 गेले 18 राहिले आणि 2 गुणिले आहेत, इकडे आले तर 18 ला भागिले झाले.
म्हणजे 9218. बिंदू. व्हेरी गुड. देवराजचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन डी राईट. जाऊयात पुढे. आता तर गणित बिना पर्यायाचं सुटणार आहे. बिना पर्यायाचं सुटणार आहे. एक वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते. जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक किती? म्हणजे फक्त के ची किंमत काढायची तुम्हाला, फक्त के ची. वाय हे एक्सच्या वर्गमुळाच्या आणि ऑप्शन आहेत हे. घडी बी बी सांगू सर येस. बी ऑप्शन बी. सर बी बी ऑप्शन बी. बी हो बा आपण चेक करू बर का. वाय हे एक्सच्या एक वर्गमुळाच्या, म्हणून वाय भागिले वर्गमुळात एक्स बरोबर के. एक्स ची किंमत टाकली, वाय ची किंमत आहे 24 भागिले एक्स ची किंमत 16 आहे 16 बरोबर के. म्हणून के बरोबर 24, 16 चे वर्गमूळ 4 4 आणि बरोबर 4 एक 4, 4 सक 24, स्थिरांक आहे 6 आणि ऑप्शन बी इज द राईट आन्सर. वा 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 वा. शेवटचा लास्ट प्रश्न. 45x - 3/2 बरोबर 6, तर एक्स ची किंमत किती? तर उत्तर आले. सर थांबा ना थांबा देवराज, थांब 1 मिनिट थांबूयात आपण. बाकीचे विद्यार्थी कुठे गेले? अंश, आर्या, उत्तर आलं गौरी. सर गौरी सोडवते. आर्या, सर सोडवतोय. बर. शलाखा, सर तनिष्का. पर्याय दाखव. पर्याय नाही उत्तर आलं दाखवणार. सर तनिष्का, उत्तर आलं उत्तर आलं का आलं उत्तर? हो हो थांबा देवराज, तुझं सगळ्यात शेवट विचारतो. कोणाचं आलं त्याच्यात? गौरी. सांगू हा. 1/5 गौरी. एक्स ची किंमत ना हा, एक्स ची किंमत किती आली? 5 अजून कोणाचं आलं सांगा? आरती. आर्या. आर्या, तुझं किती आलं? सर आर्या एक किती छेद आलं? पाच हा. 1/5 एक आणि 1/5 छेद पाच गौरी, तुझं किती आलं? 1/5 1/5. अजून कोण सांगतं? विचारा देवळा सर विचारा त्याला. थांबा थांबा. तनिष्का. तनिष्का किती आलं? तनिष्का. तनिष्का, आवाज येतो का? तनिष्का. तनिष्का, हो आवाज येतो. येतो का तुला?
इथं मग उत्तर किती आलं? 0, 5, 1/5, 4. बर तनिष्का, पहिली पायरी तू काय करशील सांग बरं आता. पहिल्यांदा काय करशील तू? लवकर लवकर, शेवटचे 10 मिनिट राहिलेत फक्त. अजून एक टॉपिक पाहायचा आपल्याला. तनिष्का. 3. हा, सर दुसरं विचारा ती उत्तर देत नसली तर. मग तनिष्का म्हणते मला गणित वेगळे देते सर. मग तुला त्याच्यामुळेच गणित वेगळे देतो आणि तुम्हाला वेगळे देतो. त्याला कारण आहे तनिष्का. तुझे सूत्र चिन्ह हे तू सराव कर. NMMS ला आपण सगळे विद्यार्थी बसवणार इथं परीक्षेला. सगळ्या विद्यार्थ्यांना बसवायचे आपल्याला. पण प्राधान्य कोणाला देतोय आपण? जे सराव करतात, वारंवार सूत्र पाठ करतात, संख्या बरोबर शोधतात. बघा किती सोपं गणित आहे हे. चला पर्याय आहेत हे. चला ऑप्शन. तर बी. अरे बापरे, अरे बापरे. ऑप्शन डी. डी ऑप्शन डी. तर डी. ऑप्शन डी. ऑप्शन डी. बरोबर. आर्य आणि गौरी तुमचं 105 तर उत्तरच नाही याच्यात. नाही सर, 103. हा 103 सांगितलेला मी तुम्हाला. हा, म्हणजे मी 105 ऐकलं आणि 103 कसं ऐकन? नाही सर, 105 सांगितलेलं. 103 उत्तर नाही आहे. ग बाई तू. चला ठीक आहे. 103 उत्तर. हा, आता नवीन टॉपिक बघा. आता हा टॉपिक तुम्हाला फळ्यापेक्षा वर्गापेक्षा इथं चांगला समजणार आहे. आज फक्त आपण याची ओळख बघतोय. वाचा बरं, एकरूप आकृत्या कशाला म्हणतात? आकृत्यांच्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यास एकरूप आकृत्या म्हणतात. हा, ज्या आकृत्या परस्परांशी अगदी तंतोतंत जुळतात, एकदम परफेक्ट जुळतात, त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. मग आता हे दोन आकृत्या एकरूप आहेत का? दिसतात का तुम्हाला? हो हो हो. कुठं दिसतात? मला तर नाही दिसत. तंतोतंत कुठं दिसतात जुळलेल्या? आपल्याला चेक करावं लागेल ना. हो. तंतोतंत जुळतात का? अजून बी नाही जुळल्या. ह्या तंतोतंत नाही जुळल्या अजून. ह्या तंतोतंत जुळल्यात का बघा बरं. नाही. आता बघू आपण एकमेकांवर ठेवून. आता कशा वाटतात बघा. आता जुळतात का नाही? जुळतात का? बघा पहिली आकृती कशी होती, नंतर आकृती कशी झाली. ह्या एकमेकांच्या समोर आल्या, पण आता एकदम तंतोतंत जुळल्या. म्हणजे ह्या कशा आहेत? एकरूप आहेत. आता एकरूप नंतर तुम्हाला संगती ओळखायची. संगती बघा, आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, ABC आणि PQR. ए शिरोबिंदूचा, पहिल्या त्रिकोणाचा ए चा संगत शिरोबिंदू कोणता येईल बघा बरं. पी. ए पी. ए या शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू कोणता येईल? पी. बी चा कोणता येईल? बी चा क्यू. 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 आणि सी चा आर. हा. आता बघू आपण चेक करू. आता बघा चेक करा. सी चा कोणता येईल? सी चा इन आर. बी चा बी चा क्यू. आणि ए चा पी. आता परत एकदा चेक करा. आता बघा, ए शिरोबिंदूचा संगत शिरोबिंदू आहे पी, बी चा क्यू, सी चा आर. ओके.
हा, हो हे संगती आहेत, शिरोबिंदूंची संगती. शिरोबिंदूंची संगती आहे. आता कोणांची संगती? ए कोणाचा संगत शिरोबिंदू, आपला संगत कोण कोणता येतो? पी. P बी चा कोण क्यू आणि कोण सी चा Q आर. बघा ही कोणांची संगती. किती घटक बघितले आपण? 3 शिरोबिंदू आणि 3 कोणांची संगती, बरोबर? हो हो 3 कोण आणि 3 शिरोबिंदू झाले. आता 3 बाजू बघू आपण. हो का, ए बी, ही ए बी खालची आणि दुसऱ्याची पी क्यू. त्यानंतर पहिल्या त्रिकोणाची बीसी आणि दुसऱ्या त्रिकोणाची RQ आर क्यू क्यू आर बी नाही क्यू म्हणा. थांबा, आर क्यू नाही म्हणायचं, क्यू आरच म्हणायचं. क्यू आर संगती चुकली नाही पाहिजेत. तेव्हा इकडे बघा, ह्या बाजूला बघा, इकडच्या बीसी ला कोणते येते? क्यू आर. त्यानंतर सीए ला कोणते येते? आर पी येते, आर पी. समजतंय का? हो हो हे बघा, ए बी, रेक ए बी ची एकरूप रेक पी क्यू. त्यानंतर रेक बीसी ची रेक क्यू आर आणि रेक टीए ची रेक पी आर. आता 3 बाजू बघितल्या, 3 संगत कोण बघितले आणि 3 शिरोबिंदू झाले. 9 घटक झाले सगळे एकूण. म्हणून हो त्रिकोण एबीसी, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर कसे आहेत? एकरूपतेचं चिन्ह आहे बघा, हे एक रूप एकरूप हो आहेत. बघा, एकमेकांवर ठेवून बघितले आपण तर अगदी तंतोतंत जुळणार आहेत. हे 2 त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर तंतोतंत जुळतात. म्हणून 2 त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवणे आवश्यक नसते. 6 घटकांची एकरूपता दाखवणे आवश्यक नसते. 3 कोण, 3 बाजू, 6 पैकी 3च माहिती असतील ना आपल्याला. एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत घटकांशी एकरूप असतात, तेव्हा उरलेले 3 घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात. आता बघूयात आपण. आता आकृतीचं निरीक्षण करा. शिरोबिंदूची संगती सांगा बरं. आता यम या पहिल्या त्रिकोणाचा, यम शिरोबिंदूचा दुसऱ्या त्रिकोणाचा संगत शिरोबिंदू कोणता येईल? P सर P यमचा P पी. ओके, बरोबर. शिरोबिंदू एन, N चा R क्यू नाही सर Q Q एनचा क्यू 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 आणि एलचा R हा, एलचा आर. बघा, ज्याला समजलं नाही त्यांनी, हो का, यम कसा आहे बघा बरं. यम ह्या 2 रेषा इकडं आणि इकडे एक रेषा त्याच्यामध्ये आहे का नाही? एक मग तसाच हो शोधायचा आहे. हो का, इकडे 2 रेषा आणि इकडे एक रेषा म्हणून पी. त्यानंतर एन कसा आहे? 3 खुणा दाखवल्यात आणि एक खूण दाखवली, त्याच्याबरोबर डोक्यावर शिरोबिंदू आहे इथं. 3 खुणा आणि एक खुणा. हो का, 3 खुणा, एक खुणा, एक खूण म्हणजे क्यू आला. आणि बिंदू शिरोबिंदू एल कसा आहे? 3 बाजूला खुणा आहेत आणि इकडे 2 त्याच्यामध्ये आहे. 3 आणि 2 म्हणजे आर. आता तुम्हाला लक्षात घ्या, एकदा शिरोबिंदूची संगती परफेक्ट कळाली ना की संगती शोधता येते बाजूंची. आता बघा, एम एन ची बाजूची संगती कोणती येईल बघा. आता पी क्यू PQ 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 एम एन ची क्यू पी क्यू. आता एन एल ची QR क्यू आर बरोबर. आर पी एम एल ची आरपी RP आर आरपी एम एल ची आरपी आर पी चुकलं. आर पी PQ पी आरपी नाही, आरपी ना. एम एल ची पी काय? आर पी आर येणार. आर येस, पी आर येणार, पी आर. आता हा बरोबर आता सांगा शिरोबिंदू. काय होतं कोणतं हो का, हे 2 त्रिकोण म्हणजे 2 त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी ज्या विशिष्ट अशा 3 अटींची पूर्तता होणे पुरेसे असते, अशा 3 अटींच्या समूहाला त्रिकोण एकरूपतेची कसोटी म्हणतात. आणि पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी. आता मला बाकोबा शिरोबिंदू संगती सांगा. काय शिरोबिंदूंची संगती सांगा आता.
सर सी ची संगत क्यू. बी ची क्यू. ए ची सांगा, ए ए ची. ची बी लास्ट ए 1 ची मिनिट हा. पी. शेवटचा 1 मिनिट आहे. उद्या आपण सखोल बघणार आहेत. आज फक्त ओळख पाहायची, ओळख. याच्यानंतर कुणी कुणी ची जॉईन होऊ नका. ए ची पी. ए याच्यानंतर ची राहत पी. नाही. ए ची बी. पी, बी ची क्यू, सी ची आर. हॅलो.